नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करायचं आहे पाणीपुरीचा बेत। पण यामध्ये मी पुऱ्या विकत आणलेल्या आहेत बाहेरून। इथे मी त्यासाठी जे पाणी लागतं, बाकीचा मसाला लागतो ते घरात करणार आहे। तर त्यासाठी प्रथम मिक्सरमध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची, मुठभर कोथिंबीर। त्याच्यामध्ये थोडासा पुदिना घालायचा। पुदिन्याची पानं निवडून घ्यायची आणि ती धुवून घ्यायची। यात मी एक मिरची घातलेली आहे, आल्याचे 2 छोटे तुकडे, मीठ घालायचं चवीप्रमाणे, थोडासा लिंबू पिळायचा आणि थोडेसे पाणी घालायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। बारीक पेस्ट करायची आहे त्याची। आणि ही एका बाउलमध्ये आता पेस्ट काढून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी घ्यायचं आहे, कारण त्याला थोडंसं मसाला तो लागलेला असतो। आणि ते ह्या बाउलमध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता एका वाटीमध्ये थोडा गूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, गूळ विरघळण्यासाठी। अजून थोडासा गूळ राहिलाय विरघळायचा। आणि अगदी थोडीशी चिंच ठेवली होती भिजत। तर ते दोन्ही एकत्र केलेलं आहे एका बाउलमध्ये। आता ज्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याचा पेस्ट केलेली होती त्यामध्ये थोडा म्हणजे 1 चमचा चाट मसाला घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे चिंच आणि गुळाचं जे पाणी केलेलं होतं ते त्यामध्ये ओतायचं आहे। आणि इथे हे मिक्स करून बघायचं आणि त्याचं टेस्ट बघायचं, जे काही कमी जास्त वाटलं तर त्यामध्ये ते घालायचं आहे। इथे हे 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कोथिंबीर आणि थोडासा पुदिना ते बारीक चिरून घालायचं आहे। एक मिरची बारीक घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा चाट मसाला आणि हे आता मिक्स करायचा आहे हा मसाला। इथे हिरवी मिरची घातली, त्याच्याऐवजी तुम्ही मसाला पण टाकू शकता। अशा तऱ्हेने पुदिना आणि कोथिंबीरीचं पाणी ते तयार झालेलं आहे, मसाला तयार झालेला आहे। आता खाण्यासाठी पाणीपुरी तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी वरून थोडीशी बुंदी टाकलेली आहे। प्रथम पुरी थोडीशी फोडून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा केलेला मसाला घालायचा आहे। आणि यामध्ये हे आपण जे पाणी बनवलेलं आहे चिंच गूळ कोथिंबीर पुदिन्याचं ते घालायचं आहे। आणि अशा रीतीने पाणीपुरीचा बेत आज पूर्ण झाला आहे।